मनाच्या श्लोकांचे वाचन करणाऱ्या अरुणाताई जोशी आणि आज नारद भक्ती सूत्र यावर निरूपण करणारे आदरणीय डॉक्टर श्रीधर दादा देशमुख यांचे शिवधरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. धन्य धन्यतो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो जेणे परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निरत्वे नित्यमुक्तता जडजीवा. आज पुन्हा एकदा या परमपावन अशा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमीच्या दिवशी आपण सर्वजण देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रावरचं चिंतन आणि त्यावरचा विचार करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. हृदयस्थ सद्गुरू त्याचप्रमाणे आपण महेश्वर स्वरूप सर्व श्रोतृवृंद यांच्या चरणी प्रारंभीच या ठिकाणी साष्टांग नमन करतो आणि देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रापैकी मागच्या वेळी आपण जे विचार केला होता की सगळ्या आचार आणि क्रिया भगवंताला अर्पण केल्याशिवाय कामक्रोध अभिमानादिक अवशिष्ट राहतील तर त्यांना सुद्धा भगवत स्वरूपीच विनियोग केल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं भक्तीची प्राप्ती होत नाही. तद अर्पित अखिलाचारः सन काम क्रोध अभिमानादिकम तस्मिन् नेव करणीयम असं आपण विस्तारानं मागच्या वेळी पाहिलं. यावेळचं जे सूत्र आहे ते देवर्षी नारदांनीच 66वे सूत्र सांगितलेलं. त्रिरूप भंगपूर्वकम नित्य दास नित्य कांता भजनात्मकम वा प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम. त्रिरूप भंगपूर्वक असं एक पद सुरुवातीला आलंय. याचा उल्लेख मागे गवळी भक्तीचे जे 3 प्रकार सांगितले त्यांचा भंग करून म्हणजे जे आपण अर्थार्थी जिज्ञासू असे प्रकार पाहिले त्या प्रकारांचा भंग करून भक्तानं आपला दास्य भाव अथवा कांता भाव अखंड राहील असं नित्य भगवत स्वरूपावर प्रेम करावं असं सूत्र या ठिकाणी देवर्षी नारदांनी सांगितलं. खरं पाहायला गेलं तर या सूत्राचा मुख्य उद्देश भगवंतावर प्रेम करणं आहे आणि इथं द्विरुक्ती केली प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम. भगवंतावर केवळ प्रेम करावं आणि केवळ प्रेम करावं, दुसरा भाव त्यामध्ये निर्माण होऊ देऊ नये. या सूत्रातून सगळी कर्मे श्रीहरीला अर्पण करून
कदाचित कामाधिक विकार असतील तर तेही देवावर ठेवायला सांगितले. दुसरे काही कामाधिक विकार असतील, क्रोधाधिक विकार असतील, ते सगळे भगवंताच्या चरणी अर्पण करायला या ठिकाणी सांगितले. आणि भगवंताच्या ठिकाणी केवळ परमप्रेमाला महत्व दिलं गेलं पाहिजे. सत्वरजादी जे 3 गुण आहेत, ते 3 गुण भक्ती करत असताना, भक्तीला आरंभ करत असताना, किंवा अर्थार्थी, जिज्ञासू हे भाव कोणत्या ना कोणत्या रूपानं भक्ताच्या हृदयामध्ये असतातच. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतात. कुठल्या तरी भावनेनं भक्त जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा त्याच्या मनामध्ये प्रारंभी कुठली तरी भावना येणं ही साहजिक आहे. पण नंतर जेव्हा भक्त या साधना मार्गामध्ये स्थिर होतो, नित्य भक्ती करणं हा त्याचा स्वभाव बनतो, त्यावेळी हे सगळ्या रूपांचं, या त्रिरूप भंगपूर्वक जे सांगितलं, या सगळ्या रूपांचं त्यामध्ये विलय झाला पाहिजे. आणि तसं जर झालं नाही, जर गुणातून किंवा अर्थादी भावातून भक्ती झाली तर ती गौणी भक्ती समजली जाईल, ती पराभक्ती समजली जाणार नाही, असं या ठिकाणी देवर्षी नारद आम्हाला सांगतात. मात्र भक्ती कोणत्या तरी योग्य भावातून व्हावी. मग ते भाव कोणते? पहिल्यांदा त्यांनी आपल्याला तर सांगितलंय की अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी किंवा सत्वरज तमादी इत्यादी गुणात्मक भक्ती असेल तर तशा प्रकारची भक्ती आपल्याला त्या भावनेतून केल्यास ती गौणी भक्ती ठरेल. मग कोणत्या भावानं करायची? तर इथं देवर्षी नारद आपल्याला 2 भाव सांगतात की नित्य कांता आणि नित्य दास असे 2 भाव आहेत. या भावानं भगवंताचं भजन केलं, भगवंताची सेवा केली तर भगवंताला ती अतिशय प्रिय अशा प्रकारची होते. म्हणून मनुष्यानं भक्ती करताना दास्य भक्तीचा नित्य आनंद प्राप्त व्हावा म्हणून साक्षात भगवान शंकरांनी सुद्धा हनुमंतांच्या रूपाने अवतार घेऊन दास्य भक्ती केली. नित्य दास भाव कसा असावा याचं त्यांनी आपल्या संपूर्ण जगाला दाखवून दिलं की दास कशा प्रकारचं, त्या दासाचं वर्तन असावं. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, अशी प्रार्थना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली. आणि मारुतीरायांचं दास्य हे अद्भुत, अलौकिक आणि अतिशय श्रेष्ठ स्वरूपाचं होतं. हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं उद्धृत केलं. वाल्मिकी रामायणासारख्या ग्रंथातून याचा सर्व प्रकार अनेक विध रूपानं वर्णन केलेलं आहे. मारुतीरायांनी अखंड दास्याची याचना केली. मारुतीरायांच्या दास्याबद्दल प्रभू रामचंद्रांना अतिशय आदर होता. त्यांचं एक उदाहरण नेहमी सगळीकडे सांगितलं जातं की अतुलनीय समर्पणता आणि दास्य भक्ती म्हणजे हनुमंतराय. आयुष्यपटाचं अधिष्ठान त्यांचं काय होतं बरं, त्यांच्या जीवनाचं काय ध्येय होतं असं जर आपण पाहायला गेलो तर राम काज करिबे को आतुर, रामकथेचा कीलक म्हणून त्यांना म्हटलं जातं. फक्त रामाचं कार्य करायचंय, राम जे सांगेल त्यासाठी तत्पर राहायचंय, याच भावानं हनुमंतानं शेवटपर्यंत काम केलं, शेवटपर्यंत कार्य केलं. त्यांचा वैयक्तिक असा कुठलाही उद्देश कधीही नव्हता. एक आदर्श सखा, सर्वोत्कृष्ट मंत्री, अतुलित बलाचा मालक असणारा, नित्य दासभावानं भगवंताला शरण जातो आणि भगवंताची भक्ती करतो, हेच खरं अलौकिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. अगदी त्यांच्या दास्य भावाचं जर आपण सगळ्यात उत्तम उदाहरण पाहायला घेतलं तर राज्याभिषेकानंतर प्रभू रामचंद्र हनुमंताला काही ना काही देत होते, पण हनुमंत घ्यायलाच तयार होत नव्हते. त्यांना कसं तरी करून एक रत्नमाला दिली म्हणतात. ती रत्नमाला दिली, त्यांनी बाजूला बसले आणि त्या मालेतलं एक एक रत्न ते तोडायला लागले आणि इथं कुठं राम दिसतोय का या मालेमध्ये ते पाहायला लागले, त्याचा शोध घ्यायला लागले.
आणि त्या बहुमूल्य अशा रत्नांची त्यांच्या पुढे काही किंमत नव्हती. ते फक्त रत्न घ्यायचे, दातानं चावायचे, कुठं राम नाम दिसतंय, कुठं राम दिसतायत का त्याच्यामध्ये पाहायचे आणि ते रत्न फेकून द्यायचे. रामाप्रती असणाऱ्या अतिशय उत्कृष्ट समर्पणाचा हा नमुना हनुमंतरायांनी जगापुढे ठेवला. आणि त्यांच्या या समर्पणाबद्दल बोलताना स्वामी विद्यानंद लिहितात, त्यासन भावे सोनी वैभव जाऊन बैसला झाडावरती, एक एक मणी तोडून फेकी राम स्वये दृश्य पाहती, लक्ष्मण होते दृश्य पाहता विचारी मरुता काय असे हे, जिथे न असतो राम आम्हा ते दगडी कांचन, काय तयाचे मूल्य असे हे. रामकार्य म्हणजे भव्य दिव्य समाज हितासाठी संपूर्ण समर्पणाच्या भावनेनं झोकून देणं. आणि असं जर केलं तर अशक्य पाय अशा प्रकारच्या गोष्टीही सहजरीतीने साध्य व्हायला लागतात. याचा वस्तुपाठ हनुमंतरायांचं चरित्र आपल्याला देतं. भोगविलास लंकेची प्राप्ती हे मात्र या अपरिमित पराक्रमाचं गंतव्य नसावं. आणि तसं जर असतं तर हनुमंतराय जेव्हा पहिल्यांदा भगवती सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये दाखल झाले होते, तेव्हा त्यांनी लंकेवर जो अलौकिक विजय मिळवला आणि संपूर्ण सोन्याची लंका पेटवून दिली, हा त्यांचा पराक्रम आपण सर्व जाणतोच. तेव्हाच त्यांनी लंका जिंकून घेतली असते. पण परमभोग विलास किंवा लंकेची प्राप्ती ह्यांचं ध्येय त्यांच्यामध्ये कधीही नव्हतं. केवळ आपल्या प्रभूचं काम, प्रभूचं कार्य, समाज हिताचं कार्य त्यांच्या डोळ्यापुढे होतं. त्याच्यासाठी प्रभुमुद्रिका म्हणजे देवभक्तीचं अधिष्ठान त्यांच्याजवळ होतं. प्रभू रामचंद्रांची ती मुद्रिका घेऊन भगवती सीता मातेचा शोध घेत अशोक वाटिकेपर्यंत पोहोचलेले हनुमंतराय ही प्रभुमुद्रिका म्हणजे रामभक्तीचं अधिष्ठान जेव्हा त्या भगवती सीता मातेच्या चरणी अर्पण करतात आणि सीता मातेला जेव्हा हा प्रभू रामचंद्रांचा भक्त आहे असं समजतं, तेव्हा त्यांना आपलं जीवन कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. या हनुमंतांच्या चरित्राकडे जर आपण पाहायला गेलं, नित्य दास्य भावाचं असणारं त्यांचं चरित्र जर आपण पाहिलं, तर समाज कार्यासाठी बाहेर पडल्यानंतर एका समाजसेवकाला काय काय आमिष येतात, त्याच्यावर त्यानं कशी मात करायची, याचं चरित्र चित्रण या हनुमंतरायांच्या प्रवासामधनं आपल्याला दिसतं. समाज कार्यासाठी बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा सुरसा राक्षसाची भयभीत करणारी संकटमाला समोर येते. कुठलाही समाजसेवक बाहेर पडला, समाजाचं अतिशय भयंकर रूप त्याला दिसतं. आपल्या कार्यक्षेत्रापासून लांब गेला, आपल्या जन्मभूमीपासून लांब गेला, दुसऱ्या ठिकाणी गेला की त्याला दिसतं की अरे आपला समाज किती जाती जातीमध्ये, पंथा पंथामध्ये विभागला गेलाय, एकमेकाविषयी किती पराकोटीचा विद्वेष मनुष्याच्या मनामध्ये आहे असं त्याला दिसायला लागतं. आणि मग हे जे सुरसा राक्षसासारखं भयंकर समाजाचं रूप आहे ते त्या समाजसेवकाच्या समोर येतं आणि त्याच्यावर अतिशय धैर्यानं आणि बुद्धिचातुर्यानं मात करण्यासाठी मग हळूहळू तो त्या समाजामध्ये मिसळतो आणि मग समाजाला आवडेल असं कार्य करता करता हळूहळू समाजाला शिस्त लावायला लागतो. दुसरं संकट येतं, पुढचं संकट येतं पाण्यात खाली खेचणाऱ्या सिंहली राक्षसाची. समाज सेवेची अशी तुलना करायची झाली तर आपल्या जन्मभूमीपासून दूर गेलेला हा समाजसेवक हळूहळू तिथे स्थिर स्थावर होऊ लागला. समाजाला आवडेल अशा प्रकारे काम करायला लागला की त्याला मग खाली खेचणाऱ्या, जसं हनुमंतांना सिंहली राक्षसीनं समुद्राच्या आतमध्ये खेचायला सुरुवात केली, तसं या समाजसेवकाला हळूहळू खेचायला सुरुवात होते. त्याला कधी कधी सुखाच्या उपभोगाचा बर्मुडा ट्रँगल आकर्षित करतो. मायेच्या बंधनाची छाया या समाजसेवकाला खुणावते, स्वतःकडे खेचून घेते आणि त्याचं खच्चीकरण करायचा प्रयत्न करायला लागते. पण यातूनही तो समाजसेवेचा वसा कधी सोडत नाही. आणि मग भोगविलासानी
समृद्ध संतृप्त अशा मैनाक पर्वताचं मोठं आमिष हनुमंतरायांच्या पुढे जसं आलं तसं या समाजसेवका पुढे पण येतं. पण अंगीकृत कार्याच्या वाटेवरील अपरिमित अशी मोठी मोठी माणसं, कांचन, कामिनी आणि कीर्ती याचे येणारे हे मोहाचे क्षणही तो सहजपणाने जिंकून घेतो. जीवनामध्ये पाहिलं, अनेक ग्रंथांचा आपण अभ्यास करताना पाहिलं की अनेक ऋषींनी तपश्चर्या केली, समाजासाठी काम केलं, पण हे करताना त्यांनाही कधी कधी कांचन, कामिनी आणि कीर्तीच्या मैनाक पर्वतावर अडकून पडल्यासारखं झालं. पण हनुमंतानं रामकार्यामध्ये बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संकटांना सहज रीतीने निग्रहाने पार केलं. याचं कारण एक होतं की त्याच्या मनामध्ये केवळ दास्य भाव होता. त्याला दुसरं काही करायचं नव्हतं. त्याला समाजसेवेतनं कुठं पुढे जायचं नव्हतं, समाजसेवेतनं दुसरं काही मिळवायचं नव्हतं, समाजसेवेतनं त्याला राजसिंहासनाची प्राप्ती करायची नव्हती, तर समाजसेवा करून आपल्या प्रभूची कृपा त्यांना संपादन करायची होती. आणि तेच हनुमंताच्या जीवनाचं ध्येय होतं. आणि म्हणून सब समाज को साथ लिए आगे ही बढ़ना है, जे गीत आपण ऐकतो त्याच्यामध्ये फक्त आम्हाला सिंहासनावर विराजमान नाही व्हायचं, तर समाजाची सेवा करता करता संपूर्ण समाजाला आपल्या बरोबर घेऊन त्यांनाही आपल्यासारख्या कामामध्ये प्रवृत्त करायचा हा उद्देश ठेवून आम्हाला हे करायचंय. आणि हे काय भगवंताला माहित नसतं का? प्रभू रामचंद्रांना हनुमंताची ही सगळी सेवा माहित होती आणि म्हणून त्याच्या दास्याबद्दल प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये प्रचंड आदर होता. एकैकस्य उपकारस्य प्राणां दास्यामि ते कपे शेषस्य होपकाराय भवाम ऋणिनो वयम. हे हनुमंता, तुझे माझ्यावर आनंद उपकार आहे. एका उपकाराच्या मोबदल्यात माझे प्राण जर मी अर्पण करायला गेलो तर मला केवळ 5च प्राण आहे आणि राहिलेल्या उपकाराकरता मी मात्र तुझा कायमचा ऋणी राहील. अशी प्रचंड अशी कृतज्ञतेची भावना प्रभू रामचंद्राच्या मनातही हनुमंताबद्दल होती. यावरून हनुमंताचा दास्य भाव किती श्रेष्ठ अशा प्रकारचा होता हे आपल्या लक्षात येतं. दास्य भक्तीत अगदी लक्ष्मणाचंही आपण उदाहरण नेहमी पाहत असतो. त्यांची योग्यताही काही कमी नाही. साध्वी स्त्री राजवैभव सोडून केवळ प्रभू रामचंद्रांना वनवास असताना आपणही आपल्या भावाबरोबर जावं, भावाची सगळी सेवा करावी असा उद्देश घेऊन 14 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत ते प्रभू रामचंद्राबरोबर आणि भगवती सीता मातेबरोबर केवळ त्यांच्या सेवेसाठी राहिले. दुसरा कुठलाही भाव लक्ष्मणजींच्याही मनात नव्हता. आणि अगदी तसंच भगवती सीता मातेबद्दलही म्हणता येईल की नवीन लग्न, नवीन विवाह होऊन आलेली स्त्री आणि काही दिवसात आपल्या पतीला राज्य मिळणार अशी आशा निर्माण झालेली असताना अचानक 14 वर्ष वनवासाला जायला लागतंय. आणि त्यावेळी मग त्या स्त्रीनं, नवविवाहित स्त्रीनं आपल्या पतीची साथ देत तिच्या बरोबर बाहेर वनवासाला जाणं आणि आपल्या पतीप्रमाणे आचरण करणं हे सुद्धा दास्य भावाचंच उदाहरण. असे दास्य भावाची अनेक उदाहरणं आपल्याला रामायणामध्ये सापडतात. भक्तश्रेष्ठ भरत हाही एक सेवाभावी पुरुष होता. अगदी अंतरंग सेवा रामायणात वर्णिलेली आहेच. सुग्रीव असतील, अंगद असतील, विभीषणादिक असतील, सगळ्यांनी काही प्रमाणात का होईना दास्य भक्ती केली. पण सगळ्यात श्रेष्ठ भक्ती हनुमंताची मांडली जाते. ती यासाठी की हनुमंताजवळ काय नव्हतं, सगळं हनुमंताजवळ होतं. अतुलित बल होतं, प्रचंड असा पराक्रम होता, लागेल ते त्याला करता येण्यासारखं होतं. पण तरीही आपल्या प्रभू कार्यामध्ये नेहमी अखंडित सेवेला समर्पित राहणं हा एक उद्देश हनुमंतानं ठेवला.
आणि आमच्यासारख्या सगळ्यांच्या समोर हा उद्देश ठेवला की नित्य दास्य भावानं जर आम्ही काम करायला लागलो, नित्य दास्य भावानं जर आम्ही देशाकडे बघायला लागलो, देशाची सेवा करायला लागलो, समाजाची सेवा करायला लागलो, तर आम्हाला हा समाज पुरुष प्रसन्न झाल्याशिवाय किंवा आम्हाला या भक्तीचा जो अधिष्ठात्री देवता आहे ती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी खरा भक्त दास्यापुढे मोक्षालाही तुच्छ मानतो. प्रभूचा खरा भक्त असतो तो सालोक्य, साष्टी, समीपता, स्वरूपता, सायुज्यता असे मोक्ष दिले तरी ते भगवंताच्या सेवेविना घेत नाही. अनेक भक्तांचे तसे उदाहरण आहेत. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हाणू लाता, तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. अशी अनेक प्रमाणं आहेत. नित्य दास्य रूपानं भजनात्मक प्रेम करावं म्हणजे ही सेवा अखंड करत राहिलं पाहिजे. दास्यामध्ये सेवेचे अनेक प्रकार संभवतात. अशी सेवा काया वाचा मनानं अखंड चालली पाहिजे. आणि काही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणवती नाही. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले. माऊलीही आपल्या कायिक वाचिक मानसिक भाव जे आहेत ते सगळे भगवंताच्या चरणी समर्पण केल्यानंतर कशा प्रकारे भक्ताची स्थिती होते याचं चित्र आपल्या समोर उभं करतात. अगदी आपण समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या दास्य भक्तीच्या समासामध्ये पण पाहिलं तर पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. देवासाठी जे म्हणून कार्य पडे ते सहजपणानं केलं पाहिजे. म्हणजे या दास्य भक्तीकडे आपल्याला जाता येतं. याच्यामध्ये त्यांनी अनेक उदाहरणं सांगितली की देवाचे वैभव चढत्या प्रमाणामध्ये कसं वाढवावं याचं सविस्तर वर्णन या समासामध्ये आपण पाहिलंय नुकतंच. त्याच्यामध्ये देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल, सार्वजनिक तलाव असतील, नंतर जुनी देवालयाची बांधकामं असतील, देवाच्या कार्यामध्ये उपयोगी येणारे जे म्हणून साहित्य असेल ते साहित्य असेल, जे देवासाठी लागणार आहे त्याचं नेहमी नवीन स्वरूपामध्ये ते करणं, या सगळ्यांना देवासाठीचे दागिने करणं, देवाला नवीन फळं आणणं, अशी अनेक उदाहरणं याच्यामध्ये देता येतील आपल्याला. मी देवासाठी आहे ही भावना ठेवून ज्या कृतीने देवाचं वैभव वाढेल ते करण्यास या दास्य भक्तीमध्ये दास्य भक्ती करणारा तो भक्त निरंतर तयार असतो. हलक्यातले हलकं कामही तो चटकन करायला पुढे येतो. अगदी नेहमी आपल्याला सांगितलं जाणारं उदाहरण जर आपण पाहिलं की जयंत्या पर्वे महोत्सव असंभाव्य चालती वैभव, जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती. देवाच्या जयंत्या पर्वे आणि महोत्सव अशा विलक्षण वैभवानं साजऱ्या कराव्या की लोकांना ते कल्पनेच्या पलीकडे वाटावं आणि देवाचा हा जो उत्सव आहे त्याचं वैभव पाहून स्वर्गातल्या देवांनी सुद्धा चकित होऊन जावं, असं काम भक्ताकडनं झालं पाहिजे. अशा प्रकारची सेवा भक्ताकडनं झाली पाहिजे, त्या दास्य करणाऱ्या भक्ताकडनं झाली पाहिजे. आणि मग हे सगळं करत देवाचं वैभव वाढवावं असं जसं सांगितलंय त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरूंचंही वैभव वाढवावं. आणि हे करत असताना जरी सद्गुरूंची भेट झाली नाही तरी मानसपूजेच्या द्वारे तरी त्यांचं वैभव वाढवावं असंही या समासामध्ये सांगितलेलं आहे. ऐसे करावे दास्य देवाचे, येणेचे प्रकारे सद्गुरूचे, प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचे करीत जावे. प्रत्यक्ष जरी करता आलं नाही तरी मानसपूजेद्वारा हे देवाचं दास्य करावं आणि हे केल्यानं मनुष्याला नित्य अशा प्रकारची भक्तीची प्राप्ती होते. आणखी एक भाव, एक नित्य दास्य भाव सांगितलाय जो हनुमंतासारख्या
अतिशय समर्पित अशा भक्तीनं भगवंताच्या जवळ जावं हा एक, आणि दुसरा सांगितलाय की नित्य कांताभाव. यालाच मधुर भाव किंवा मधुर आरती असं म्हटलं जातं. भगवान आपला कांत आहे, आपण त्याची प्रियतमा आहोत, त्याची प्रेयसी आहोत, हा भाव मनात ठेवणं म्हणजे कांताभाव. स्थूल शरीरात आणि त्या व्यवहारात काही बदल न होता देहावर उदासीन राहून हा भाव निर्माण व्हावा लागतो. भक्तिशास्त्रामध्ये जर आपण पाहायला गेलं तर भगवंत हा केवळ एकच एक पुरुष आहे. जीव हा प्रकृती आहे आणि प्रकृती ही नेहमी पुरुषाच्या अधीन असते आणि तसं असणं आवश्यक असतं. पुरुष सेवा करून त्याच्याशी तादात्म्य पावणं आणि त्याच्या आनंदाचा भोग घेणं, यातच जीवाच्या जीवनाची म्हणजे प्रकृतीच्या जीवनाची सार्थकता आहे. हा भाव सगळीकडे स्वीकारला जातो आणि या भावनेला पोषक असा हा कांता भाव आहे. देवभक्ताच्या संबंधात तादात्म्याकरता हा दृष्टांत अनेक ठिकाणी आपण पाहतो. तो वल्लभा मी कांता ऐसा पडिये, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काही सेनेही न लाजे तयाचे नेमी. सगळ्या संतांनी कमी अधिक प्रमाणात या भावाचा अंगीकार केलेला आपल्याला दिसतो. गवळणी आहेत, विरहिणी आहेत, सोयरिणी आहेत, आंबोला आहेत, रूपकांचे अभंग आहेत, इत्यादी ठिकाणी कांत भावाचेच आहेत. आणि हा भाव स्वतःच्या ठिकाणी अनन्यतेने मानून या भावात तन्मय बनून त्यांचे अनेक उद्गार आपल्याला प्रगट करता येतात. सर्व संतांच्या ठिकाणी हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिगी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. प्रेमा करता देवर्षी नारदांनी सुद्धा यथा व्रज गोपिका नाम हे सूत्र आपल्याला सांगितलंय. प्रेमभाव आपल्या हृदयात उत्कटतेनं यावा म्हणून भक्तजन त्या गोपी भावाचा, त्या कांता भावाचा स्वीकार करतात. तसं कांत हा शब्द जर आपण पाहायला गेला, तो शब्द जर आपण त्याची फोड केली, कम सुखम तस्य अंतहा कांतहा पराकाष्ठा. पराकाष्ठेचं क म्हणजे सुख आणि त्याचा अंत म्हणजे पराकाष्ठा, ज्याच्यामुळे सुखाची पराकाष्ठा परमानंद प्राप्त होतो. कम सुखम तस्य अंतहा कांतहा म्हणजे सुखाची पराकाष्ठा ज्याच्यामुळे प्राप्त होते त्याला कांत असं म्हटलं जातं. नंतर आपण नेहमी श्रीमद भागवतातला एक प्रसंग नेहमी चिंतन करत असतो की भगवती रुक्मिणी देवींनी जे उद्गार आपल्या पत्रामध्ये ज्यांनी प्रेमभावाचं पत्र आपल्या प्रियतमाला भगवान श्रीकृष्णांना लिहिलं, त्याच्यात त्या म्हणतात, श्रुत्वा गुणान भवन सुंदर श्रवताम ते, निर्विश्य कर्ण विवरये हरतोंगतापम, रूपम दृशाम दृशिमतामखिलार्थ लाभम, त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम मे. रुक्मिणी देवी म्हणतात, त्रैलोक्य सुंदरा, श्रोत्र इंद्रियाद्वारा, कानाच्या द्वारा हृदयात प्रवेश करून श्रवण करणाऱ्यांचा सगळा अंगताप नाहीसा करून टाकता असे तुमचे दिव्य गुण, नेत्र धारण करणाऱ्यांच्या दृष्टीचा परमलाभ असणारे तुमचे दिव्य रूप यांची प्रशंसा ऐकून माझं चित्त सर्व लोकलज्जा सोडून तुझ्यावर अत्यंत आसक्त झालेलं आहे. सगळं जर हे पत्र आपण पाहिलं भगवती रुक्मिणी देवीचं, तर त्यामध्ये कांतभाव कसा असावा याचं उदाहरण आपल्या समोर आहे. केवळ रूप आहे म्हणून नाही, तर त्या भगवंताच्या विषयी असणारी अतिशय ओढ आणि इतर देवदेवतांच्या तुलनेमध्ये त्याचा असणारा पराक्रम आणि या भगवंताच्या चरणधुलीत स्नान करण्याची इच्छा, ही चरणधूळ मला प्राप्त न होईल तर निश्चयाने असे समज की मी व्रतादिकांच्या द्वारा शरीर कृश करून या व्याकुळ प्राणांचा त्याग करेल.
इथपर्यंतची भावना या कांत भावामध्ये दाखवलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये द्रौपदी आणि श्रीकृष्ण भगवंताच्या ज्या प्रमुख पट्टराण्या आहेत त्यांचा पण संवाद आहे. त्या प्रसंगी त्या श्रीकृष्ण पत्न्यांचा कांत भाव कसा होता हे त्या पट्टराण्यात सांगतात. न वयम साध्वी साम्राज्यम स्वराज्यम भोज्यमप्युत वैराज्यम पारमेष्ठ्यंच आनंत्यम वा हरेहे पदम. हे द्रौपदी, आम्हाला पृथ्वीचे साम्राज्य, इंद्राचं राज्य, अन्य भोग, अणिमादी ऐश्वर्य, ब्रह्मलोक, मोक्ष किंवा वैकुंठ आदी कशाचीही अपेक्षा नाही. आम्ही केवळ भगवान श्रीकृष्णाची चरणधुली आमच्या मस्तकावर अखंड पडत राहावी हीच कामना आम्ही नेहमी करत असतो. भगवंतावर कांता भाव ठेवल्याची जाणीव किती आवश्यक आहे, किती चांगल्या प्रकारची. ती म्हणजे तो सामान्य मनुष्य वा पुरुष नाही. त्याचा देह, त्याचं रूप हे सगळं अलौकिक आहे. परमात्मा परब्रह्म ही लीलातनु घेऊन आलेला आहे अशी भावना त्यात पाहिजे. गोपिकांचं जर आपण उदाहरण पाहिलं तर त्या सगळ्या गोपिकांना विषय सुख देण्यामध्ये त्यांचे पती समर्थ होते, पण भगवान श्रीकृष्णाविषयी त्यांच्या मनामध्ये जी अलौकिक दिव्य भावना होती त्यांना त्याचं महात्म ज्ञान पूर्ण होतं. याचा विचार ही आपण मागे करून आलेलो आहोत यथा व्रजगोपिकांमध्ये. अशा प्रकारे भगवंताला आपला पती समजणं, भगवंत सगळे आपलं सगळं काही करणारा आहे या भावनेनं भगवंताला शरण जाणं. जसं एखादी सती सावित्री असणारी पत्नी आपल्या पतीची सेवा करत राहते आणि ते करण्यातच आपल्या जीवनाचं ती सार्थक समजते, तसं या भगवंताची सेवा करण्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक समजणं हे प्रत्येक जीवाचं प्रमुख उद्दिष्ट असलं पाहिजे. एका दिवशी भागवतामध्ये रुक्मिणी विनोदाच्या प्रकरणात भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी देवींना सहज विनोदाने म्हणाले, अहो तुम्ही राजपुत्री आहात, अनेक सामर्थ्यवान राजे तुम्हाला वरण्यास सिद्ध असताना तुम्ही आम्हाला काय म्हणून वरले? ना आम्हाला राहायला जागा, आम्हाला समुद्रात राहावं लागतं, कुठं राज्य नाही का वैभव नाही का आमचं स्वतःचं असं म्हणावं असं राज्य नाही, मग आमच्यामध्ये असं तुम्ही काय पाहिलं? त्यावर भगवती रुक्मिणी देवीने दिलेलं उत्तर जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. रुक्मिणी देवी म्हणाली, हे प्रभू, जी स्त्री आपल्या चरणकमलाच्या मकरंदाचं सेवन करू शकत नाही, त्याच्यातला रस घेऊ शकत नाही, ती अत्यंत मूर्ख. दाढी मिशा केश रोमनखानं युक्त, कातड्यानं मढवलेलं मांस हाडं रक्त विष्ठा मूत्र वात कफपित्तादिकांनी भरलेल्या जिवंत प्रेतावर अनुरक्त होऊन त्याला प्रियतम मानते. अशा प्रकारची अव्यभिचारी निष्ठा या कांता भावामध्ये लागते, अनन्यता लागते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज, तेने आपण पया आम्ही सेज एकी केली. रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे, ती एक कांतेची निपाडे करसलाचो. अशा प्रकारचं प्रेम करावं. प्रेमभाव जसा वाढवत गेला तसा तो वाढत जातो, प्रतिक्षण वर्धमान तो होत जातो. म्हणून या सगळ्यामध्ये या सूत्रात पहिल्यांदा आपल्याला असं सांगितलं की अर्थार्थी जो आपण भाव पाहून आलो की अर्थार्थी भक्त पण कसा असतो हे आपण मागे पाहिलं, पण पुन्हा एकदा या निमित्तानं पाहिलं पाहिजे की आपल्या न्याययुक्त सुखसुविधेच्या इच्छेसाठी केवळ भगवंताला भजणं अर्थात त्याला शरण जाणं. आरंभिक भक्त म्हणजे मागच्या जन्मात त्यांनी जर काही पूर्वसंस्कार चांगले असतील, मागच्या जन्मातली काही कामं त्यांनी चांगली केली असतील तर त्याला धनाची इच्छा होते, आणि ही धनाची इच्छा झाली की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो दुसऱ्या कशाचाही सहारा त्याला नको असतो. तो फक्त म्हणतो की मी भगवंताचं त्या ठिकाणी भजन करील, भगवंताची सेवा करील, भगवंताची भक्ती करील, आणि त्या माध्यमातून मी हे न्याययुक्त अशा प्रकारचं अर्थार्जन करेल. धनाची इच्छा असणाऱ्या परंतु
संसारिक उपायांची जोड घेत धनाचं गरज पडल्यास भगवंताला आळवणाऱ्याला भक्त म्हणता येत नाही. म्हणजे आपल्यासारखेचे की धनाची इच्छा आहे, परंतु आपण त्याला सांसारिक उपायांची जोड देत असतो. कुणी एखाद्या मोठ्या माणसाची, श्रीमंताची सेवा करतं, कुणी सरकारी नोकरी करून धन कमवतं, कुणी सरकारची सेवा करतं, कुणी शासनाची करतं, कुणी श्रीमंताची करतं, कुणी संस्था चालकाची करतं, कुणी एखाद्या राजकीय नेत्यांची करतं. अशी सेवा करून आपण धनाचं अर्जन करत असतो. पण या अर्जन करणाऱ्याला अर्थार्थी, केवळ अर्थार्थी असं म्हणता येतं, त्याला अर्थार्थी भक्त असं म्हणता येणार नाही. जर श्रीमद भागवतातलाच दृष्टांत घ्यायचा झाला तर अर्थार्थी भक्त म्हणून भक्तवर्य ध्रुवांकडे पाहिलं जातं की जेव्हा आपल्या मातेकडनं ते राजाच्या मांडीवर बसायला गेले, तेव्हा तिथं असणाऱ्या उत्तमाच्या मातेनं त्यांना सांगितलं की इथं बसण्यासाठी अगोदर तुला ती योग्यता प्राप्त करावी लागेल. तुला ती योग्यता प्राप्त केल्यानंतरच राजाच्या मांडीवर बसता येईल. आणि म्हणून त्या भक्तवर्य ध्रुवानं ध्यास घेतला आणि त्यानं भगवंताला प्राप्त करून घ्यायचं ठरवलं. आणि हे सगळं जर कोणाकडे मिळवायचं असेल तर ते भगवंताकडे मिळेल असं त्याला वाटलं. आणि म्हणून भगवंताच्या माध्यमातून हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला. वाटेत भेटलेल्या देवर्षी नारदांनी त्यांना उपदेश दिला, त्याची परीक्षा पाहिली, भक्तवर्य प्रल्हादांची परीक्षा पाहिली, त्यांना उपदेश दिला. आणि जेव्हा त्यांना 6 महिन्यात त्याच्या प्रचंड भक्तीवर, त्यानं केलेल्या प्रचंड परिश्रमाने केलेल्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंत जेव्हा समोर आले आणि त्यानं ही मागणी केली, तेव्हा या अर्थार्थी भक्ताला हे पण असतं बरं का, त्यानं अर्थाची मागणी भगवंताच्या माध्यमातून ती पूर्ण केली की त्याला त्याचा गिल्ट येतो, त्याला त्याचा एक प्रकारचं येतो, अरे हे नव्हतं आपण मागायला पाहिजे, आपण नित्य भगवंताच्या जवळ काहीतरी मिळावं असं आपण मागितलं पाहिजे होतं, भगवंताच्या जवळ आपल्याला राहायला मिळायला पाहिजे होतं असं त्याला वाटायला लागतं. असे हे जे अर्थार्थी भक्त असतात, ते अर्थार्थी भक्त यांना अर्थादी इतर ज्या त्यांच्या कामना असतात त्या मिळवायच्या असल्या तर ते माध्यम म्हणून फक्त भगवंताचा उपयोग करतात किंवा भगवंताच्या कडे अगोदर जायचं आणि त्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची. म्हणजे याच्यामध्ये प्राधान्य आपल्या इच्छेला दिलेलं असतं, त्या अर्थाला दिलेलं असतं, त्या इच्छेला दिलेलं असतं. म्हणून भगवंताच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण होते, म्हणून त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. पण आपल्यासारखे संसारिक मात्र ही अर्थाची मागणी पूर्ण करण्यासाठी संसारातल्या साधनांचा उपयोग करतात, म्हणून आपल्याला भक्त म्हणता येत नाही. आपण केवळ अर्थार्थी असतो. मग त्याचं आपण दान जरी केलं तरी आपण ती भावना आपली शुद्ध आहे तात्पुरती, पण आपण जी भावना अर्थार्थी या भावनेतून, अर्थार्थी भक्त या भावनेतून आपण अर्थार्जन करायला पाहिजे, त्या भावनेतून आपण जर केलेलं नसलं तर आपण त्या भक्त या उपमेला पात्र राहत नाही. दुसरा अर्थभक्त, प्राण संकटात सापडल्यावर, संकट आल्यावर, मनाच्या प्रतिकूल घटना घडल्यावर आपलं दुःख दूर करण्यासाठी केवळ भगवंताला हाक मारतो, त्याला अर्थभक्त असं म्हटलं जातं. दुसऱ्या कुणाची मदत घेत नाही. अगदी आपण व्यवहारामध्ये पाहतो की आपल्यावर एखादं संकट आलं की आपण पहिल्यांदा सगळे उपाय करून बघतो. अगदी एखादा व्याधी आला तर अगोदर दवाखान्यात जाऊन बघ, पहिल्यांदा मेडिकलच्या गोळ्या घेऊन बघ, मग दवाखान्यात जा, दवाखान्यात जाऊन नंतर दवाखान्यातला गुण नाही आला, ॲलोपॅथीचा नाही आला की मग आयुर्वेदाकडे जा, ते नसेल तर मग एखादा नाडी वैद्याकडे जा, मग कुणी काही एखादा याज्ञिकाकडनं याच्यावर काही यज्ञ वगैरे होम करून त्यातनं काही मिळतंय का हे पाहतो. अशा अनेक उपाय आपण करून बघतो आणि शेवटी या उपाय कुठलाच साध्य झाला नाही तर मग शेवटी भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो, आता सगळं करून थकलोय बाबा, तूच आता बघ याच्याकडे, सगळं तुझ्याच हातात. पण जेव्हा आपण ही आर्त भक्ती पहिल्यांदा आपण भगवंताच्या माध्यमातून हे संकट दूर व्हावं अशी त्या भगवंताच्या माध्यमातून इच्छा करतो. आपल्यावर आलेलं जे मनातलं प्रतिकूल घटना आहे ती घटना दूर करण्यासाठी जेव्हा आपण भगवंताला प्रधान करतो आणि भगवंताच्या माध्यमातून ही दूर व्हावी अशी इच्छा करतो, तेव्हा आपल्याला प्राधान्यानं या भगवंताचा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि मग तो अर्थ भक्तीला प्राप्त होतो. पण आपण जर
इतराला या संकटामध्ये बोलावणार असू, इतरांचा आपण हे करून संकट दूर करून घेणार असू, तर तिथं अर्थभक्ती म्हणता येणार नाही. तसंच जिज्ञासू भक्त आहे, ज्या भक्तात आपल्या स्वरूपाला, भगवत स्वरूपाला जाणण्याची प्रबळ अशा एक प्रकारची इच्छा निर्माण होते, पण ती शास्त्र, गुरु आदी उपायांशिवाय केवळ भगवंताच्या साह्याने ते जाणू इच्छितात, अशा भक्ताला जिज्ञासू भक्त असं म्हणतात. आणि ज्ञानी भक्त असे की ज्ञानी भक्ताला अनुकूल आणि प्रतिकूलात प्रतिकूल परिस्थिती, घटना, व्यक्ती, वस्तू वगैरे सगळं भक्त भगवत स्वरूप दिसतात. भगवंताकडून अनुकूलता मिळवणे, प्रतिकूलता घटविणे किंवा बोध प्राप्त करण्याची कुठलीही इच्छा तर नसतेच, तर केवळ भगवंताच्या प्रेमामध्ये ते मशगूल असतात. ज्ञानी भक्ताचा असं असतं की ते भगवंताकडून काही अनुकूलता मिळावी किंवा आपल्या जीवनातली प्रतिकूलता घटावी किंवा भगवंताकडनं प्रत्यक्ष बोध आपल्याला प्राप्त व्हावा, अशी कुठलीही इच्छा त्या भक्ताच्या मनात नसते. केवळ भगवंताच्या जवळ राहिल्यानं, भगवंताच्या सानिध्यात राहिल्यानं, भगवंताकडे पाहिल्यानं, भगवंताचं स्मरण केल्यानं, भगवंताचा जप केल्यानं, भगवंताच्या नामस्मरणात राहिल्यानं मनाला मिळणारा जो आनंद आहे, तो आनंद या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी असतो. म्हणूनच अगदी या व्रजगोपिकांच्याकडे आपण जेव्हा पाहतो, तेव्हा त्या गायीचं दूध काढताना, कुटताना, दही घुसळताना, अंगण सारवताना, बाळाला झोका देताना, रडणाऱ्या बाळकांना अंगाई गीत म्हणताना, तुळशीला पाणी घालताना, झाडू मारताना, अगदी सगळी कामं करताना त्यांच्या चित्तातून, डोळ्यातून अश्रूसह गदगद कंठानं भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचं केवळ गायन त्या करत असत. श्रीकृष्णांच्याच रूपावर आपलं निरंतर चित्त ठेवत असत. त्या व्रजगोपिका खरोखर धन्य होत. म्हणून भक्तीची प्राप्ती होत असताना, भक्तीची प्राप्ती करत असताना, साधना मार्गावर चालत असताना ज्ञानी भक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी सुरुवातीला आपण अर्थार्थी भक्त असू द्या, अर्थभक्त असू द्या, जिज्ञासू भक्त असू द्या, पण आपल्याला ज्ञानी भक्त या पराभक्तीच्याकडे वाटचाल करायची. आपल्या शरीराकडे पाहिलं तर आपल्याला दुःखाचे दोन प्रकार दिसून येतात. शरीराच्या रोग, व्याधी आणि मनाची चिंता, त्याला आधी असं म्हणतात. शरीराचे रोग आहेत त्यांना व्याधी म्हणतात, आणि मनाच्या ज्या चिंता आहेत त्यांना आधी असं म्हणतात. या मनाच्या चिंता ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे पागलपण, वेडेपणातून येणारी, प्रारब्धवशात येणारी, ही मनाची एक आधी. अज्ञानातून येणारी चिंता, शोक, उद्वेग, भय, ही पण मनाच्या आधी आहे. पण हा दुसरा जो प्रकार आहे, अज्ञानातून येणारे चिंता, शोक, भय, द्वेष, उद्वेग, हे जे प्रकार आहेत ते मनुष्याला त्याच्यावर, त्या आधीवर विजय मिळवता येतो. शरीराच्या काही व्याधींवर मनुष्याला विजय मिळवता येतो. पण यासाठी मनुष्यानं नेहमी भगवंताच्या चिंतनामध्ये असलं पाहिजे. अर्थार्थी, अर्थ, पैसा अथवा कामनेबरोबर निरंतर संबंध असलेला आणि ते मिळाल्यावर पश्चाताप करणारा तो अर्थार्थी भक्त. दुसरा जो अर्थ आहे तो दुःखाबरोबर तात्पुरता संबंध असलेला, भगवंताच्याकडे वृत्ती आकर्षित त्याची होते, ती दुःख झाल्यानंतर त्याची लगेच भगवंताच्याकडे वृत्ती आकर्षित होते. तिसरा जिज्ञासू, सुख दुःखाची त्याला पर्वा नसते, म्हणून ना सुख घेण्याची त्याला इच्छा असते, ना दुःख जाण्याची त्याची इच्छा असते. आणि ज्ञानी भक्त मात्र अर्थार्थी व अर्थभक्त जिज्ञासू झाले की ते ज्ञानी बनतात. बघा बरं का, अर्थार्थी आणि अर्थभक्त जिज्ञासू झाले की ते ज्ञानी बनतात. असं या ठिकाणी सगळं ह्या भक्तांचं आहे. आणि म्हणून हे सगळे भक्तांचे प्रकार जरी आपण अगोदर पाहिलेले असले तरी या ठिकाणी विचार करत असताना या खऱ्या भक्तीकडे आम्हाला जर जायचं असेल तर त्रिरूप भंगपूर्वकम नित्यदास नित्यकांता भजनात्मकम वा प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम.
गौणी भक्तीचे जे सांगितलेले हे प्रकार आहेत, त्या प्रकारातनं पुढे जात जात या प्रकाराला मागे टाकत टाकत भक्तानं आपला दास्य भाव आणि आपला कांत भाव अखंड राहील असं भगवंतावर, भगवंताच्या स्वरूपावर प्रेम करावं. त्यामुळं मनुष्याला भक्तीची प्राप्ती होते. प्रेमैव कार्यम हे द्विरुक्तीनं इथं सांगितलं. प्रेमाशिवाय दुसरा अन्य भाव तिथे नसलाच पाहिजे. आणि मग पुढील सूत्रात देवर्षी नारद सांगतात, भक्ता एकांतिनो मुख्याः. अनन्य भक्त श्रेष्ठ आहे. सगळ्या भक्तामध्ये अनन्य भक्त श्रेष्ठ आहे. अगोदर या अनन्यतेकडे जाण्याची पार्श्वभूमी इथं देवर्षी नारदांनी आपल्याला सांगितली. पहिल्यांदा कुठल्या तरी भावानं निदान भक्ती तरी करा. मग ती कुठल्या तरी भावानं झाली आपल्याकडनं, अर्थार्थी भावातनं असू द्या, अर्थभावातनं असू द्या, जिज्ञासू भावातनं असू द्या, हळूहळू आपण ज्ञानी भक्तीकडे जायला लागलो की यासाठी जाण्यासाठी दोन मार्ग त्यांनी सांगितले. एक नित्य दास्यत्वाचा मार्ग, एक नित्य कांतत्वाचा मार्ग. भगवंताकडे आपण नित्य दास्याची मागणी केली पाहिजे. भगवंताविषयी नेहमी नित्य कांता भाव ठेवला पाहिजे. आणि असं जर केलं तर आम्ही अनन्य भक्तीकडे जाऊ. म्हणून आतापर्यंत भक्तीच्या प्रकारांचा विचार केला. पण भक्ती ही कोणत्या तरी व्यक्तीचा आश्रय करून राहते, ती स्वतंत्र राहू शकत नाही. ज्या पुरुषाच्या आश्रयाने ही भक्ती राहते तिला भक्त म्हटलं जातं. म्हणून अनेकांना आपण भक्त म्हणत आलो, कारण त्यांनी भक्ती केली, त्या पुरुषाच्या आश्रयाने ती भक्ती राहिली, म्हणून आपण त्यांना भक्त म्हणत आलो. आणि समर्थ रामदास स्वामी पण आपल्याला सांगतात, भक्त म्हणजे जो विभक्त नाही तो भक्त. म्हणून ज्या पुरुषाच्या आश्रयाने भक्ती नांदते त्याला भक्त म्हटलं जातं. भक्तीमध्ये गौणी आणि मुख्य असं भेद आपण पाहिलेत. सात्विक, राजस, तामस, उत्तम, मध्यम, निकृष्ट असे अनेक भेद आपण पाहिले. त्यांचा विचारही आपण केला. आणि भगवंतांनी जसं सांगितलं की उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. म्हणून उदार असं म्हटलं तरी त्यांना मुख्यत्व नाही, कारण तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः. अर्जुना, या अर्थार्थी, जिज्ञासू अशा भक्तांमध्ये नित्य आणि माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानी भक्तच श्रेष्ठ आहे. कारण त्या ज्ञानी भक्ताला भगवंत अत्यंत प्रिय आहे आणि मलाही आणि भगवंतालाही तोच प्रिय आहे. असं जसं भक्तवर्य प्रल्हादानं पण एकांत भक्तीचं लक्षण सांगितलं. भक्त प्रल्हाद म्हणतात की जीवाला परमस्वार्थ हाच सांगितलाय की भगवंताची अनन्य भक्ती म्हणजे एकांत भक्ती. आणि तिचं स्वरूप भक्ताने सगळ्या ठिकाणी भगवंतालाच पाहणं. म्हणून भक्तवर्य प्रल्हादांना जिथं जिथं पाहायचंय तिथं तिथं त्यांना भगवंत दिसायचे. त्यांच्यावर अनेक प्रकाराने त्यांना या भक्तीपासून तोडण्याचा प्रयत्न केला गेला. हिरण्यकश्यपू सर्वशक्तिमान असणाऱ्या त्यांच्या हिरण्यकश्यपू या त्यांच्या पित्यानं त्यांच्या भक्तवर्य प्रल्हादांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला की मीच या सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ आहे. पण भक्तवर्य प्रल्हादांना मात्र सगळ्या ठिकाणी भगवंतच दिसत होते, भगवंताची श्रेष्ठताच दिसत होती. एकांतिनः हे जे भक्ताचं विशेषण आहे ते एकत्वाचा अंत म्हणजे निश्चय. इथं अंत शब्दाचा अर्थ निश्चय घेतला. एकत्वाचा निश्चय झाला की हा एकांत, एकत्व भावना त्या ज्यांना अनन्यतेने प्राप्त होते त्यांना एकांतिना असं म्हटलं जातं. एकत्वाचा निश्चय ज्यांच्या ठिकाणी झालाय, एकत्व भावना ज्यांना अनन्यतेने प्राप्त झाली त्यांना एकांतिना असं म्हटलं जातं. भक्ताच्या हृदयामध्ये श्रीहरीशिवाय दुसऱ्या कुठल्याच भावनेला थारा नसतो. त्याला सगळीकडे भगवंतच दिसला पाहिजे. माऊलींनी सांगितलेलं जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा, हे जे आहे ती म्हणजे एकांत भक्ती. ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायाच्या शेवटी दृष्टांतपूर्वक या भक्तीचं स्वरूप सांगितलंय. परी तेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी,
धरा वाचूनी अनारिसी गतीची देणे. का सकळ जळ संपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिनलीची मिळी. सगळी जलसंपत्ती ती गंगेला जाऊन मिळते आणि शेवटी ती समुद्राला मिळते. तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे, मज माझे संचरे मीचे बोली. म्हणून सगळ्या भावांनी केवळ माझ्यावर प्रेम करावं, माझ्या भगवंताच्या वरच सगळ्यांनी प्रेम करावं आणि ते भगवंत होऊनच प्रेम करावं असं भगवान या ठिकाणी सांगतात. भगवान श्रीकृष्णाला भक्तश्रेष्ठ उद्धव एकांत भक्तीचं स्वरूप स्पष्ट करून सांगतात की ऐक एकांत भक्तीची मातू, देव भक्तासी होय एकांतू, भक्तरी घे देवा आतू, देव भक्ता तू सवाय. ऐसे अभेद माझे भजन, या नाव एकांत भक्ती जाण. भक्त भगवंत आणि भजन याच्यामध्ये काही फरक नाही, या नाव एकांत भक्ती जाण. भज वेगळे काही भिन्न, न देखले आन जगामध्ये. अशा प्रकारे उद्धवाला भगवंतानी एकांत भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. परमप्रेम, अनन्यता इत्यादी विशेषणांनी जिचं वर्णन केलेलं आहे ती म्हणजेच एकांत भक्ती. आणि या एकांत भक्तीनं युक्त केवळ त्या परमेश्वराच्या पुरुषार्थानं प्रेरित झालेला, आपल्या सद्गुरूच्या माध्यमातूनही त्या भगवंतालाच पाहणारा अशा प्रकारचा भक्त हा श्रेष्ठ आणि मुख्य असतो. याच्या प्रमुखत्वाचं कारण म्हणजे ते पूर्णपणाने भगवंताला, भगवत प्रेमाला पात्र होत असतात. भगवान अशाच भक्तांच्या हृदयामध्ये अखंड वास्तव्य करतो आणि भगवंतानं अशाच प्रकारचं अखंड वास्तव्य आपल्या हृदयामध्ये करावं यासाठी आपण नित्य भजनामध्ये असलं पाहिजे, नित्य एकांतिक भक्त असलं पाहिजे. ही भावना ठेवून जर आम्ही या परमपावन अशा कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नान पूर्वक भगवंताची सेवा केली तर अतिशय उत्कृष्ट फळ देणाऱ्या या मासामध्ये आम्ही निश्चितपणानं या एकांत भक्तीचं स्वरूप प्राप्त करून घेऊ शकू असं या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्रतापूर्वक ठेवावं वाटतं. या ठिकाणी आज आपण 2 सूत्र पाहिली, एक 66व आणि एक भक्ता एकांतिनो मुख्य आहे आणि एक त्रिरूप भंगपूर्वकम नित्यदास नित्यकांता भजनात्मकम वा प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम. या 2 सूत्रांचा आपण अगदी विस्ताराने विचार केला आणि ही अशा प्रकारची भक्ती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावी ही देवर्षी नारदांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आजचं हे झालेलं पुष्प, विचार पुष्प आपल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवृंदांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. या समर्थांच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.